हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर गावाकडचा व्हिडिओ आहे. तर इथे सकाळी कामाची लगबग. तर इथे नळ आलेले होते. तर माझी पाणी भरत होती, पाण्याच्या बॉटल, जे की माठात थंड पाणी होतं ते बॉटलमध्ये काढून ठेवलं. त्यानंतर ही भावाची मुलगी मध्ये मध्ये असतेच तिचं, आणि रोज सकाळ संध्याकाळ ती येतेच. त्यानंतर गहू निवडायला घेतले. आता इथे अंगणामध्येच गहू पाकडत आहे. आणि कसं घरामध्ये कचरा होत नाही, बाहेर मस्त मोकळं असतं आणि व्यवस्थित निवडल्या जातात. आणि जे नवीन घर आहे तिथे मी बसली होती. त्यानंतर आम्ही इथे तालुक्याच्या ठिकाणी आलेलो होतो. तर काही काम होतं, पण फारसं काही शूट करता आलं नाही. आणि त्यानंतर परत घरी आलो. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर बघा, नळ आलेले आहे आणि सगळीकडे ओलंही ओलं असतं. पाणी आलं की इकडे पाईप जर पडला तर सगळं पाणी अंगणामध्ये येतं. आता सिमेंटचं आहे म्हणून लवकर सुकून जातं. जर मातीचं असलं ना तर सुकत नाही, तरी अधेमध्ये ते डबके साचून राहतातच. त्यानंतर हे घर बघा, आता घराला इतके वर्ष झालेले आहे. भरपूर असं जुनं घर आहे. साधारणतः 45 वर्ष झाले असतील. तर त्याच्यामुळे ते खूप जुनं घर आहे. आणि बघा, हे बाजूची शेती. तर इथे माझ्या बहिणीच्या मुलानं शूट केलेलं आहे. तर हे अगदी घराला लागून असलेली शेती आहे. आता ही शेती दुसऱ्याला विकलेली आहे आणि मस्त अशी म्हणजे काळी काळी शेती दिसते. आता हिवाळा असला की छान असं पीक पाणी असतं. आणि त्यानंतर हे आमच्या घरात जवळ गिट्टी आहे. सर्वात शेवटी घर आहे अगदी शेतीला लागून. बाजूला एक स्टोअर रूम आहे. इथे सरकारी नळ आहे पाण्याचा. आणि हे अशोकाचं झाड. या साईडला बसलं ना तर छान अशी हवा येते. आणि बाजूला बघू शकता विहीर आहे. विहिरीवर जाळी ठेवलेली आहे. आधी या विहिरीला खूप पाणी राहायचं, नंतर ती बुजली आणि नंतर इथे जाळी ठेवली, कारण लहान मुलं खेळतात. आता विहिरीचा काही उपयोग नाही, त्याच्यामुळे ती बुजवलेली आहे. कारण घरोघरी नळं आहेत, सर्व सुविधा आहेत, त्याच्यामुळे अशा पद्धतीने जाळी टाकली. आणि अगदी इथे नाली काढलेली आहे छोटीशी. आता हा सरकारी नळ आहे, पण कोणीच म्हणजे पाणी भरत नाही तिथलं, कारण सर्वांच्या घरी नळं आहेत. आणि हा इथून रस्ता गावामध्ये जाण्याचा. तर सर्वात शेवटी हे माझ्या आईचं घर आहे आणि इकडे शेतीचा रस्ता. आता इथून बघा आमची शेती दिसते, ती जी की छोटंसं एक घर दिसतं, झोपडं आणि ते झाड. तर ती शेती आहे, अगदी जवळच आहे, घरापासून 2 मिनटाच्या रस्त्यावर, 2 किंवा 5 मिनटं साधारणतः. आणि शेवटी घर असलं ना तर थोडं म्हणजे छान असं वातावरण असतं, थंड हवा, आणि शेती पण दिसते. दारात उभं असलं की सगळी शेती आपल्याला कोण आलं कोण नाही सगळं लक्षात येतं. त्यानंतर इथे पुढचं जे अंगण आहे तर इथे झाडं लावलेली आहे कुंड्यामध्ये. आधी माझ्या लग्नाच्या आधी मोठे मोठे झाडं होते, जसं की गुलाबाचं, हे ते भरपूर लावलेले होते. आता घरकाम चालू आहे त्याच्यामुळे सगळे झाडं तोडले. त्यानंतर हे गोकुळाष्टमीला लावलेले जे काही आहे तोरण, ते अजूनही आहे. आता नवीन जेव्हा परत गोकुळाष्टमी येईल तेव्हा हे सगळं काढतील आणि नवीन लावतील. तर मग हे वर्षभर तसंच राहतं. तर इथे पूजा आहे आणि पूजेच्या पुढेच दार आहे. आता आधीपासून इथेच पूजा राहायची, त्याच्यामुळे काही दुसरी जागा केलेली नाही. तर अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे. आता घरामध्ये थोडंसं अंधूक वाटत असेल, कारण दिवसाही पण असंच प्रकाश असतो. आता जुनं घर म्हटलं की तेवढं असतंच ते. आणि अगदी खोलात असल्यासारखं ते घर आहे, त्याच्यामुळे थोडं वाटतं. तर इथे आई ते माझ्या बहिणीच्या मुलाला काहीतरी बोलत होती, तिचं काहीतरी चालू होतं आपलं. तर फारसं काही शूट केलं नाही मी, थोडे थोडे शूट केलेले आहे. आणि गावी गेल्यानं शूट करायची इच्छाच होत नाही जास्त. आणि जेव्हा जेव्हा लक्षात आलं तर मग तेव्हा तेव्हा शूट करायची, अगदी थोडं थोडं. शेतात एकच दिवस गेली त्यामुळे राहून गेलं. आणि परत ही माझ्या भावाची मुलगी आली, तिला कितीही मारा, रडणार तर नाहीच नाही ती. तिला घरी जर जा म्हटलं तरी जाणार नाही ती. आणि अजिबात रडत नाही किती जरी मारलं तरी. आणि ह्या बहिणीच्या मुलासोबत खूप खेळते ती, जेवढी की ती तिच्या भावासोबत खेळत नाही याच्यासोबत छान खेळते. आता माझी तिला रागवली, चल घरी जा म्हणून, तर ती नाही बोलली. आणि आता इथे बघा, हे खाट आहे, त्याला झुला घेते रोज. आणि टक्कल केलं तिचं तर आणखीनच वेगळी वाटत आहे ती. तर खूप छान बोलते. तिला अनोळखी किंवा नवीन व्यक्ती जरी असली ना तरी लगेच बोलते ती. असं काही म्हणजे तिला वाटत नाही की नवीन आहे तर बोलायचं नाही, म्हणजे लगेच मिळून जाते. नाही तर काही लेकरं रडतात. त्यानंतर बघा, परत संध्याकाळी म्हणजे दुपारच्या वेळेस नळ आले 12-1ला. आणि इथे नळाचं काही म्हणजे कधीही टायमिंग नसतो, सकाळी येतात, संध्याकाळी येतात, कधी कुठला कार्यक्रम असला तर दुपारी पण. त्यानंतर इथे टाकं भरलेलं होतं आणि मागे नाली साफ करणारे आलेले होते, त्याच्यामुळे मग ते पाणी जाऊ द्यायचं नव्हतं, त्यामुळे नळ बंद केला. आणि ही जी पेंटिंग आहे ही मी बनवलेली होती, आता खूप वर्ष झाले. आणि आधी असंच म्हणजे काहीतरी शिकायचं, पेंटिंग करायचं, असं करायची मी. आता तर काहीच लक्षात राहिलेलं नाही. आणि त्यानंतर आज हे नवीन घर पुसलेलं आहे. नाहीतर काही रोज पुसत नाही, 8-10 दिवसातून एकदा पुसतात ते, कारण सगळं शेतीचं सामान आहे त्याच्यामुळे मग ते तसंच राहतं. आणि मागच्या 1 आठवड्यामध्ये माझे व्हिडिओ म्हणजे आलेलेच नाही. आता गावी असलं ना तर होत नाही. त्यात ट्रायपॉड मी आता गावी विसरले, त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम झालेला आहे. तर रोज व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतर बघा, इकडे सायकल आहे आणि बोर्ड आहे.
जे की नवीन घर आहे त्याच्यामध्ये, आणि बाजूला काकाचं घर. तर इथे बोळ केलेली आहे म्हणजे पाणी वगैरे जाण्यासाठी, कूलर लावण्यासाठी. आणि हे कांद्याचे 2 कट्टे आणून ठेवलेले, म्हणजे पावसाळाभर आणायचं काम नाही. त्यानंतर इकडे किचनमध्ये सर्व पसाराच आहे. आता किती दिवस काम होते माहिती नाही, कारण अजून बरंच असं काम बाकी आहे. आता ह्या घराला म्हणजे 1-2 वर्ष झाले बांधायला घेतलं, पण ते काही ना काही कारणामुळे राहूनच जायचं. त्यानंतर इकडे मागचा भाग, तर तिकडे पण शेतीच आहे. आणि शेतीला लागून आमचे घरं असल्यामुळे पावसाळ्यात थोडी भीती वाटते, म्हणजे जसं की सापाची वगैरे. पण आता सवय झाली यांना, तर काही वाटत नाही. जर आपण गेलं नवीन, म्हणजे कोणी गेलं तर थोडं वाटतेच, आणि पावसाळ्यामध्ये थोडी वाटतेच, बाकी टाईम तर इतकी नाही. कारण पावसाचे कसं म्हणजे ओलं ओलं असते आणि लगेच सापं वगैरे निघतातच. त्यानंतर इथे आंब्याचा पापड वाळत ठेवलेला आहे मी, आणि या साईडला कपडे. आणि इकडे बाजूला दार दिसते ते एक स्टोर रूम आहे. अळगळीचं सामान असतं, आणि खेड्यावर किती सामान असलं ना तरी कमीच असतात घरं, म्हणजे किती रूम असल्या तरी कमीच पडतात. त्यानंतर माझी तालुक्याच्या ठिकाणाहून आली तर सर्फ आणला, तर त्यासोबत ही बकेट मिळाली, म्हणजे सर्फवर फ्री होती. तर त्या बकेटीमध्ये काही सामान होतं, गुलाबजामुन वगैरे, तर ते करायला घेतले. आता इथे गुलाबजामुन करण्याची तयारी चालू आहे. आणि मला दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं, म्हणून आदल्या दिवशी आता गुलाबजामुनची तयारी. आणि मला तर फारसे आवडत नाही, पण ठीक आहे म्हटलं एखादी वेळा खायचे. आणि सहसा मी गावाला जायच्या आदल्या दिवशी असं तळणाचं वगैरे कुठलंच खात नाही. ते जर खाल्लं तर दुसऱ्या दिवशी तब्येत हमखास बिघडतेच. त्यामुळे मग 2-3 दिवस आधी जर केले तर खाते मी. त्यानंतर नाश्ता आणलेला होता तो केला. बाय.